नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ दीपिक शिपाई हमालसाठी घेणार आहोत आपण 20 प्रश्न जीकेचे, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आणि अतिशय उपयुक्त ठरतील। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। आणि तत्पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया आता पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, ताश्कंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? ए भारत चीन, बी भारत पाकिस्तान, सी भारत अफगाणिस्तान, डी भारत जपान। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी भारत पाकिस्तान। पुढील प्रश्न आहे, रोलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ए 1909, बी 1919, सी 1920, डी 1930। योग्य उत्तर आहे बी 1919। पुढील प्रश्न आहे, तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ए रॉबर्ट क्लाइव्ह, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड वेलेस्ली, डी लॉर्ड डलहौसी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी लॉर्ड वेलेस्ली। पुढील प्रश्न आहे, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? ए ग्लुकोज, बी फ्रुक्टोज, सी स्टार्च, डी माल्टोज। तुमचे योग्य उत्तर आहे सी स्टार्च। पुढील प्रश्न आहे, 1857 च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? ए 10 मे 1857, बी 18 एप्रिल 1857, सी 31 मे 1857, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे सी 31 मे 1857। पुढील प्रश्न आहे, कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? ए 1 नोव्हेंबर 1960, बी 19 डिसेंबर 1961, सी 19 जानेवारी 1962, डी 19 जुलै 1963। योग्य उत्तर आहे बी 19 डिसेंबर 1961। पुढील प्रश्न आहे, इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ए किरण बेदी, बी मनमोहन सिंग, सी राम मनोहर लोहिया, डी अटल बिहारी वाजपेयी। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे ए किरण बेदी। पुढील प्रश्न आहे, जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? ए 11 जुलै, बी 12 जून, सी 16 ऑक्टोबर, डी 3 मे। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे सी 16 ऑक्टोबर। पुढील प्रश्न आहे, कस्तुरबा गांधीचे टोपण नाव काय होते? ऑप्शन ए बा, ऑप्शन बी बी, सी माता, डी आमा। तुमचे योग्य उत्तर आहे ए बा। पुढील प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडियाचे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बनवण्यात आले? ए 1881, बी 1911, सी 1902, डी 1891। योग्य उत्तर आहे बी 1911। पुढील प्रश्न आहे, संपूर्ण क्रांती घोषणा कोणी दिली होती? ए इंदिरा गांधी, बी संजय गांधी, सी जयप्रकाश नारायण, डी मोरारजी देसाई। योग्य उत्तर आहे सी जयप्रकाश नारायण। पुढील प्रश्न आहे, 1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? ए मेरठ, बी दिल्ली, सी आग्रा, डी कलकत्ता। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे ए मेरठ। पुढील प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? ए 1907, बी 1920, सी 1926, 1919। योग्य उत्तर आहे डी 1919। पुढील प्रश्न आहे, सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला? ए लॉर्ड रिपन, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड मेयो, डी विल्यम बेंटिंग। योग्य उत्तर आहे डी विल्यम बेंटिंग। पुढील प्रश्न आहे, मुंबईचे सिंह म्हणून कोणास ओळखत होते? ए दादाबाई नौरोजी, बी फिरोजशाह मेहता, सी जगन्नाथ शंकर सेठ, डी भाऊदाजी लाड। योग्य उत्तर आहे बी फिरोजशाह मेहता। पुढील प्रश्न आहे, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? ए लोकमान्य टिळक, बी वी रा शिंदे, सी ईश्वरचंद्र विद्यासागर, डी महात्मा फुले।
योग्य उत्तर आहे सी ईश्वरचंद्र विद्यासागर। पुढील प्रश्न आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? ए स्वामी विवेकानंद, बी स्वामी रामानंद तीर्थ, सी राम मनोहर लोहिया, डी स्वामी श्रद्धानंद। योग्य उत्तर आहे बी स्वामी रामानंद तीर्थ। पुढील प्रश्न आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर लगतच्या सखल भागास काय म्हणतात? ए वलाटी, बी खलाटी, सी खाडी, डी बेट। तुमचे योग्य उत्तर आहे बी खलाटी। पुढील प्रश्न आहे, रेकुरी हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी बीड, सी लातूर, डी अकोला। तुमचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? ए नर्मदा, बी तापी, सी वर्धा, डी भीमा। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे ए नर्मदा नदी। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।